चला सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही आजही मीटिंगला आलात. परवा सुद्धा मीटिंग होती. कारण आज थोडीशी महत्त्वाची मीटिंग होती कारण बरेच प्रश्न आहेत चक्राध्यान रिलेटेड आणि चक्राध्यान आपण कोर्स संपवत आहोत. कोणाला आठवत असेल तर जरूर त्यांनी सांगावं कारण मला वेळच मिळाला नाही. मी ठरवलं होतं की ग्रुपवर बघूयात कम्युनिकेशन पहिलं. पण खूप बिझी होते मी आज आणि आपली दिवाळीची स्वच्छता चालू आहे. सगळं आहेच बाकीचं. तर त्या ह्याच्यातून माझी सगळी कामं तुम्ही बघताय सतत या ग्रुपवर, त्या ग्रुपवर मेसेज, तुमचं काही शंका किंवा तुम्ही अनुभव टाकलेल्यावर कमेंट्स देणं, हे चालूच असतं मधनं-मधनं काम करता-करता. तर तेवढा मला वेळ मिळाला नाही, पण कोणाला आठवत असेल किंवा कोणाला जमलं ग्रुप कम्युनिकेशन बघून, तर मला जरूर सांगा. की माझ्या आठवणीप्रमाणे चक्राध्यान आपण लॉन्च केला होता Zoom ऑनलाईनद्वारे आणि तो स्वतः मी 49 दिवस घेतलेला आहे. आणि आपण सकाळी बहुतेक 4 किंवा 4:30ला उठत होतो पहाटे. कारण आपण काही संकल्प पेरले होते, की पहाटेचं आपल्याला लाभ घ्यायचा. कारण पहाटे उठलं, की आपलं वात, पित्त, कफ त्रिदोष बॅलन्स होतात. ध्यान छान होतं आणि नक्कीच 5 वाजायच्या आधीचं म्हणजे साधारण 3 ते 5 हे वेगळा फायदा देतो ध्यानाचा. परत 6च्या आत किंवा सूर्योदयाच्या आत किंवा सूर्योदयाच्या वेळी हा ध्यानाचा फायदा 2 प्रकारच्या क्लासमध्ये मोडता येईल. रात्रीचं ध्यानही चांगलं आणि कधीही केलेलं ध्यान चांगलंच चांगलं. कारण नवीन-नवीन या वेळा साधता येत नाही. पण आपण त्याला उद्दिष्ट आपले संकल्प ठेवले ते नाही पहाटे आपण ध्यान करायचं म्हणून. तर तो 49 दिवसाचा चक्राध्यान आपण केला. साधारण 100 लोकं ते करत होते ऑनलाईन होत होते 100 आणि त्यामध्ये आपण युनिक पद्धतीने असा मला वाटत नाही कुठेही झालेला आहे कोर्स. तुम्ही असेल तर जरूर मला सांगा. कारण मी जो कोर्स प्लॅन करते, दिवस प्लॅन करते, वेळ सोडून, वेळ तुमच्या सोयीची किंवा त्यात सोय बघितली जाते. पण दिवस आणि साधारण हे बघताना माझ्या इन्स्टिंक्ट्सवर मी जाते. ध्यानातून मला जे मेसेज येतात आणि असे मेसेज मला त्यावेळेला ध्यानातूनच येतात. ॲक्चुअली तुम्हाला कोणाला तरी आठवतंय का बघा. असेल तर नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. मी म्हटलं होतं, जेव्हा आपण आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र हे कोर्स केला आणि आपण पुढं-पुढं जात होतो. त्यावेळेला मी म्हणत होते, की चक्राचं नॉलेज थोडंसं डिमोलिश किंवा वेगळं होतंय आणि अ, असं मी म्हटलं होतं. कारण त्यावेळेला त्या मताप्रमाणे मला असं वाटत होतं, की जे काही पूर्वीचं चक्रा किंवा आपण जे काही मानतो, ते एवढं त्या पद्धतीचं राहिलेलं नाहीये. मी हे बोलून गेले आणि नंतर सरप्रायझिंगली मला असं झालं, की चक्राध्यानाचीच प्रेरणा व्हायला लागली, की नाही मी चक्राध्यान घेतला पाहिजे. आणि नेहमी आता हे जे काही मी ध्यान प्रकार घेतीये, तो ध्यान प्रकार म्हणजे माझं सरेंडर ब्रह्मांडीय इच्छेला सरेंडर मी झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला ध्यान घ्यायला लावलेलं आहे, तुमच्यातीलच काही लोकांनी. आणि शास्त्र, इंजिनिअरिंग शिकवणारी मी, हायर एज्युकेशन म्हणजे पी-जीला जास्त शिकवत होते मी फायनल इयरला इंजिनिअरिंगच्या. सेकंड, थर्ड इयर, फर्स्ट इयर. फर्स्ट इयर तर मी कधी शिकवलेलं मला आठवत नाही सुरुवातीचे 2-3 वर्ष माझ्या आयुष्यातले सोडले तर. पण हायर क्लासेसला पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बीईच्या क्लासला मी शिकवणार आहे. मी ध्यान चक्क घ्यायला लागले. म्हणजे हा एक टर्निंग मार्ग होता, की जो मी एवढा असा विचार केला नव्हता. विहंगमची संकल्पना होती, कारण आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटी मला महत्त्वाची होती. पण असं कसं वाटलं नव्हतं, की मी ध्यान घेईल किंवा मला ध्यान शिकवायचंय. पण सहज मी माझे अनुभव सांगायला लागले ध्यानातले आणि मग मला सगळ्यांनी प्रेरित केलं, "नाही तुम्ही आम्हाला ध्यान शिकवा." कारण मी जेव्हा ते ध्यान घ्यायची, त्याला मेडिटेशन टेक्निक्स म्हटले, तरी रूढ अर्थ जो आहे आध्यात्मिकतेतला म्हणजे ध्यान, ॲक्चुअली ध्यान म्हणजे काही न करणे. आणि त्या ज्या पद्धती होत्या, त्या खऱ्या जुन्या मतांप्रमाणे ध्यानात न मोडणाऱ्या होत्या. पण तरीसुद्धा ते हृदय मेडिटेशनच होतं. अल्फा ब्रेन मेडिटेशनच होतं. कारण आत्ताच्या न्यू एज टेक्नॉलॉजीमध्ये मेडिटेशनचे असंख्य प्रकार निघालेत. आणि ही जी टेक्निक्स होती ती अर्थातच माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी मी वापरलेली होते.
फारशी क्वचितच मी माझ्या पर्सनल लाईफला ती वापरली. कारण माझं एक ध्येय होतं की पोरिंग द नॉलेज टू द वर्ल्ड हे माझं नेहमीच ब्रीद वाक्य असायचं. मला जगाला नॉलेज द्यायला आवडेल. मी जन्म घेतलाय ज्ञान देण्यासाठी आणि त्यासाठी मी सदैव ज्ञान ग्रहत करत गेले. सदैव मी टीचिंग करता कोर्सेस घेतले. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर ती ब्रह्मांडीय जी काही इच्छा होती, की नाही तुम्ही मला आम्हाला ध्यान शिकवा आणि मी सुरू केलं ना आवडलं आणि लोकांनी कंटिन्यू केलं. असं माझा जर्नी सुरू झाला. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेनी माझ्यासाठी ती संकल्पना ठेवली होती आणि मी त्याला सरेंडर झाले, की चला घेऊयात लोकं म्हणतायत तो. मला पण गरज होती ग्लोबल टीचर बनण्यासाठी. त्यावेळेला माझं विश होती, की ग्लोबल टीचर. त्यासाठी ग्लोबल टीचरचं सर्टिफिकेशन कोर्स मी करत होते. की विहंगम ही ग्लोबल संस्था करायची होती मला. जगाच्या पाठीवर इंग्लिशमधनं वेगळ्या-वेगळ्या देशातल्या साधकांसाठी शिकवायचं होतं. पर्टिक्युलरली हायर प्रोफेशनल जो हा मॉब असतो, तो या स्पिरिच्युअलिटीकडे वळत नाही. जड मनाचा असतो आणि त्यासाठी माझं कार्य करण्याचं हे होतं. आणि असं असताना मग ज्यावेळेला तो मला रिक्वायर होती सर्टिफिकेट देण्याची, मी पण विचार केला मलाही सर्टिफिकेटची गरज आहे. लोकही म्हणतायत म्हणून तो 21 दिवसाचा आपला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र हा कोर्स लॉन्च केला गेला आणि त्यावेळेला ते घेतल्यावर प्रचंड त्याला रिझल्ट्स आले. मग दुसऱ्यांदा घेतला गेला आणि मग त्यावेळेला मी असं म्हणायचे, की अत्याधुनिक सायन्स मी घेत होते आणि चक्राचं नॉलेज डिमोलिश झालंय असं कुठेतरी मी बोलून गेले आणि मला वाटत होतं नाही. पण नंतर काय झालं कळलं नाही मला. असं इन्स्टिंक्ट्स यायला लागल्या, की चक्राध्यान मी घेतलं पाहिजे, लॉन्च केला पाहिजे. तेव्हाही माझं काही जे काही थोडंसं मनात आलं होतं, की नाही हे जर जुनं झालं, हे तर डिमोलिश झालं किंवा बदलतंय आता, हे नाहीये पूर्वीचं. हे सगळं बाजूला ठेवलं. आलंय ना ध्यानातून मला, घ्यायची बुद्धी झाली आहे ना, मग मी तो लॉन्च केला आणि कसा करायचा हे मी ध्यानातच सोडवत असते. आणि त्यावेळेला मला प्रोग्राम आला, की ध्यानात न करता नाही हा असा पॉवरफुल दीर्घकालीन एकेका चक्रावर काम करायचं. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं मी कुठं कॉपी करत नाही, की आज चक्राध्यान घ्यायचंय, मग चक्राध्यान कोण कसं घेतं, काय बोलतं, कसं करतात, कुठल्या पद्धतीने करतात, कुठल्या सिक्वेन्सनी करतात. हे मी फारसं बघत नाही. मला जे इन्स्टिंक्ट्स येतात त्याच्यावर मी स्ट्रक्चर ठरवते प्रोग्रामचं आणि तो आला होता, की 8 दिवस 1 चक्रा घ्या. आता हे तर सगळ्या प्रचलित ह्याला तोडणारीच हे होती, की एक चक्र एका वेळेला घ्यायचा. मग दुसरा कित्येक योगातल्या लोकांनी किंवा कित्येक इकडं-तिकडं सगळे अटेंड करणारे तुम्ही साधक मला म्हणायला लागल्यात, "मॅडम असं कसं? एका वेळेला सगळी चक्र केली पाहिजेत." असं तसं. मी म्हटलं, "करा मग तुम्ही. माझ्या पद्धतीने करायचं तर करा, नाहीतर नका करू." आणि तो कोर्स आपण ऑनलाईनद्वारे केला गेला. आणि त्याचे बरेच रिझल्ट्स आपल्याला मिळाले. पहाटेच्या ध्यानाचे मिळाले. खूप साधकांनी तो सिन्सिअरली केला. 1 आठवडा 1 चक्रा 49 दिवस आपण केला. अशा पद्धतीने तो झाला आणि मग नंतरही मला मागणी यायला लागली, "नाही मॅडम चक्रा ध्यान घ्या. मला उशिरा जॉइन करून झालं. माझं हे चक्रा बुडलं. परत घ्या." आणि मग परत-परत तेच मी काय करत बसणार? मला असं परत-परत तेच करणं जास्त आवडत नाही. मी विषय सुद्धा कॉलेजमध्ये वेगळे-वेगळे ॲडव्हान्स नवीन विषय आलेले असे घ्यायची. माझ्या नॉलेजमध्ये अपग्रेडेशन व्हायचं म्हणून माझे पुष्कळ विषय शिकून झालेले आहेत. तर तसंच मला इथे मी ते काय घेणार म्हणून मग मी ते रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आपल्या sudarshanpyramid.com या वेबसाईटवर टाकले. आता टाकल्यानंतर वेबसाईटवरनं एकदा त्याचं आवर्तन झालेलं आहे. तर तुम्ही मला कोणीही सांगा, साधारण मी बघितलं एप्रिलमध्ये तो सुरू झाला होता आणि त्यावेळेला मी तुम्हाला त्याचं व्हॅलिडिटी पण दिली होती. ते कोणीतरी चॅट बॉक्समध्ये टाकावं, की तो वेबसाईटचा कोर्स आपण कुठल्या महिन्यात सुरू केलता आणि त्याची व्हॅलिडिटी कधी संपत होती. तर हे दुसरं आवर्तन चक्राध्यानाचं झालेलं आहे. आणि नंतर तिसरं आवर्तन सुरू केलं, की जसं हे पृथ्वी बदलाचं नॉलेज मला कळत गेलं. ॲब्सोल्युटली मला ते माहिती नव्हतं आणि म्हणजे अजिबात त्याचं हेच नव्हतं, की असं काही होतं. आता मला सारखं रिग्रेट वाटतं, की मी उशिरा कशी जागी झाली? इतक्या उशिरा का जागी झाली? आज फॉरेन कंट्रीचा मी अभ्यास केला. कुठले लोकं कुठे पोहोचलेत? काय करतायत? आणि आत्ता आपण जे करतोय कमीत कमी 5 वर्षापूर्वी ते करत होते. हे जेव्हा मला रिअलाईज होतं, बघायला मिळतं, त्यावेळेला मला खूप
होतं, दुःख होतं, की मी उशिरा जागी झाले. एवढी मी अपडेटेड स्वतःला ठेवणार आहे. पण मग कुठेतरी वाटून घेते, नाही, नाही. त्या मानाने म्हणजे तसं 4-5 वर्ष माझ्या मनात म्हणजे रुजतच होतं ना हे कुठेतरी, की नाही मला कॉलेजचं सोडायचंय, नाही मला मुलांना शिकवायचं, मुलांना नाही रस, जीवन शिक्षण मी दिलं पाहिजे, जीवनाला उपयोगी पडणारं शिकवणं केलं पाहिजे. हे मुळात तर माझ्या मनात रुजत होतीच. मी करत होतेच त्यावेळेला त्याची तयारी चालूच होती, असं मी म्हणते. तर तिसरं आवर्तन आपलं चक्राधानाचं आता 10 नोव्हेंबरला संपणार आहे आणि तिसऱ्या आवर्तनाला म्हणजे पुन्हा-पुन्हा मला कळायला लागलं की मी तुम्हाला म्हणत होते, की मी आता चक्राध्यान 2 घेणार, अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायचंय. चक्रा रिलेटेड आपल्याला ग्रहांशी डिस्कस करायचंय. ग्रहांचे परिणाम बघायचे, क्रिस्टल्सचे परिणाम बघायचे, जे स्टोन्स आहेत ते बघायचे. असं वेगळं-वेगळं त्यातनं ऑइल इसेन्स घ्यायचे. मला तर हे सगळे आवडीचे प्रकार आहेत. आणि मी माझ्या आयुष्यात हे सगळं खूप वापरलेलं आहे, की ऑइल इसेन्स काय आहे? प्रत्येक चक्राचे चक्रा रिलेटेड नाही वापरले तरी मला माहिती आहे, की कुठल्या ह्यानी काय होतं. मी वेडी होते. म्हणजे काही काळी मी वेडी होते, की ऑइल इसेन्स आणून त्या ऑइल समजा डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, हे ऑइल वापरून बघ, ते ऑइल वापरून बघ. आयुर्वेदाचा अभ्यास माझा खूप आहे. आहारशास्त्राचा माझा अभ्यास खूप आहे. मी घरात नेहमी आहारशास्त्र वापरून कुकिंग करते. मला हे डिटेल्स सगळे माहिती आहेत. तसं ते सगळं ऑइल इसेन्स चक्रा रिलेटेड घ्यायचं असं एक मनात येत होतं, की चक्राध्यान 2 घ्यायचा. आणि असं घेत असतानाच हे सगळं कळायला लागलं आणि पुन्हा-पुन्हा चक्राची गरज खूप आहे आणि हे सुद्धा मला कळायला लागलं आणि परत मी वेबसाईटचं फॉलोअपमध्ये सुरू केला. हा जो तिसरा आवर्तन चक्राचा आहे, तो वेबसाईटच्या कोर्स असूनही WhatsAppमध्ये मी ॲक्टिव्हली फॉलोअप सुरू केलं. डायरेक्शन्स द्यायला लागल्या. कारण वेबसाईटवरचं पर्चेस करून इतकं ॲक्टिव्हली लोकं करत नाहीत. मग ग्रुपमध्ये जर एखादा आपण गोल्स ठेवले, ग्रुपमध्ये जर आपले काही गोल्स असले आणि काही ग्रुप त्याच्यावर ॲक्ट करत असेल एकाच वेळेला, तर लगेच मॅनिफेस्टेशन होण्याची ताकद असते. म्हणजे समजा 5 जणी आपण आहोत आणि 5 जणींचे काही संकल्प सेम आहेत समजा हे मिळवायचं, ते मिळवायचं आणि 5 जणी जर अशा एकट्या-एकट्या काम करायला लागल्या, तर त्या 5 जणींचे जे काही संकल्प फुलफिल होतील, सक्सेस मिळतील, त्यापेक्षा 5 जणी एकत्र आल्या WhatsAppच्या कम्युनिकेशनमध्ये का होईना, ऑनलाईन नाही. किती आपण बरोबर चाललोय मला ते सांगायचंय. तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या नाहीयेत. ऑनलाईनद्वारे जे सेशन्स होतायत ध्यानाचे, ते ध्यान होत नाहीये. बिलीव्ह मी. शास्त्र वेगळं चालू आहे. Zoomमधनं एकत्र येऊन जे ध्यान होतंय, ते ध्यान होत नाही असा रिसर्च आहे. ह्या गोष्टी मी डिटेल तुम्हाला सांगू शकत नाही. पण आज मी निदान एवढं वाक्य तरी बोललीये. मागच्या वेळेला हे वाक्य बोलताना मी पॉज केला रेकॉर्डिंगमध्ये आणि मग बोललीये. पण आता बऱ्याच ठिकाणावरनं मला हे कळलंय आणि ह्याचे सायंटिफिक एव्हिडन्सेस आलेले आहेत. जसं मी म्हणतीये म्युझिकचे इफेक्ट, तसेच Zoomचे इफेक्ट, तसेच ऑनलाईनमधले इफेक्ट हे सगळं आहे. तिथे आपण निगेटिव्ह गोष्टी चर्चा करायच्या नाही. पण इथे सुद्धा आपण जिंकलो, की आपण ऑनलाईन बंद केलं ध्यान करण्याचं. आपण मिडल गाठला, वेबसाईटवर टाकले. प्रत्येकजण त्यांचं त्यांच्या सोयीनी करतोय. त्यावेळेला काही म्हणजे Zoom वापरलेलं जात नाहीये आणि ऑनलाईन एकत्र वापरत नाहीये आपण आणि ग्रुपमध्ये मात्र आपण एका वेळेला सगळं डिस्कस करतोय. ग्रुप एनर्जीनी कनेक्ट झाले म्हणजे सुवर्ण मध्य गाठलेलं आहे आपण. तर हे सुरू केलं आपण या तिसऱ्या आवर्तनाला. आणि यामध्ये बरेच जण रेग्युलर केले. मी म्हटलं रोज करायची गरज नाहीये. आठवड्यातनं चक्रात 2 किंवा 3 वेळा केला तरी तो सफिशियंट आहे. कारण आपलं चक्रध्यान खूप पॉवरफुल आहे. आणि इतकं पॉवरफुल आहे, की तुम्ही करा, बसा, नका करू. झोपताना जरी व्हिडिओ सुरू केला, तर सगळ्यांना घरातल्या त्या ऐकणाऱ्यांना म्हणजे ज्यांना म्हणजे झोपेत गेलेले व्हायब्रेशन्स पोहोचतायत ते काम करणार आहेत. आणि इतकं काय अवघड होतं, की झोपल्यावर व्हिडिओ सुरू करायचा, डोळे मिटलेलेच असतात. ऐकू न ऐकू व्हायब्रेशन तर काम करणार होते. पण बऱ्याच लोकांनी तो तिसऱ्या आवर्तनालाही केला नाही.
मग आता ज्यावेळेला आपण आज्ञाचक्राला आणि सहस्राचक्राला आलो, बरं हे तिसरं आवर्तन आपण रिपीटेड केलं गेलं. रिपीटेड म्हणजे खालचे 3 चक्र तर मला वाटतं काही 2 वेळा झाले, काही 3 वेळा झाले. म्हणजे असंही नाही की एक सलग आपण खालच्या चक्रावर इतके रिपिटेशन्स मारले, इतके केले. जसं-जसं मला कळत होतं नाही खालचे चक्रा केले पाहिजे. त्यावेळेला मला 2-4 फोन आले, की मॅडम बाकीच्या ठिकाणी डायरेक्ट आज्ञाचक्र घेतायत, सहस्त्रार घेतायत. इथे लक्ष ठेवायचं, इथे कॉन्सन्ट्रेट करायचं, आज्ञाचक्र आणि कोणी म्हटलं वरची चक्रा खूप सहज ओपन होतात, बॅलन्स होतात. कोणी म्हणे आपण आता खाली किती करून झालं, कशाला आता तुम्ही परत खालचं करायला लावता, कंटाळवाणं होतं. हे असे मला फोन आले किंवा मेसेज आले. तर याच्यामध्ये मग मी सरळ म्हणायला लागले, "हो, पण माझ्या ह्याच्याप्रमाणे वरच्या चक्राला डायरेक्ट जाणं बरोबर नाहीये." कारण चक्रा ध्यान एक तर खूप डेंजरस प्रकार आहे. तुम्हाला सांगते, जिथे मूलाधार मंत्र आपण वापरतो ना, लम, हम, यम, तो डेंजरस प्रकार आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्याशिवाय केलं तर काही एवढं हे नाहीये. ते जितकं पॉवरफुल तितकं डेंजरस. आणि अशा ह्याला डायरेक्ट जर आज्ञाचक्र ओपन झालं, सहस्रार होत नाही लगेच, पण आज्ञाचक्र जर ट्रिगर झालं, तर वेडं होतं माणूस. जर नाही पेलवलं, कुंडलिनी एकदा उठली आणि नाही पेलवली किंवा व्हॉटएव्हर जे काय व्हायला लागतं ते. तिसरा डोळा उघडणं इतकं सोपं नाहीये. तिसरा डोळा उघडताना नुसतं डोकं ठण-ठण सहस्रारला सुद्धा तसंच. डोकं खूप जड होतंय तुमचं आता, पण ते दुखायला लागतं. इतकं सहज नाहीये ते. तर हे सगळे प्रकार व्हायला नाही पाहिजेत. मान्य आहे वरची चक्रा बॅलन्स लवकर होतात, ओपन लवकर होतात, ट्रिगर लवकर होतात. काहीही शब्दप्रयोग वापरा. ॲक्चुअली आपण म्हणजे आता मला जी जोडलेली लोकं आहेत ना, वरची चक्र साधारण चांगलीच आहेत लक्षात घ्या. जनरली बायकांची तर खालच्या चक्रावर काम करण्याची गरज असते. त्यातल्या त्यात आपला जो ग्रुप कारण मी सिद्धयोगी आहे. मी तुम्हाला माहिती दिली त्याच्यासाठी, की महासिद्ध योग. महासिद्ध योग म्हणजे काहीच करायची गरज नाही. मी जेव्हा ध्यानाला बसते, फक्त डोळे मिटत असते. माझं ओरिजिनल ध्यान. सगळी ती कुंडलिनी माता करून घेते. पण आता यावेळेला तुमच्यासोबत तुम्हाला एनर्जी मिळावी म्हणून मी चक्रध्यान सुरू केलंय. आणि मग बऱ्याचदा मला माझ्याच पॉवर कळल्या, किती छान क्रिएटिव्हिटी आहे, किती फायदा होतोय, काय होतोय. पण हे न लावता मला सगळं होतं. आज मी जे ग्रुपवर टाकलं ते मला कुठलाही व्हिडिओ काही न लावता मला हे सगळं आपोआप होतं. तर तो महासिद्ध योग म्हणजे काहीच न करा बसा आणि एकदा तुम्ही ती दीक्षा घेतली, की तुम्हाला जन्मानुजन्म काहीच करायची गरज नाही. म्हणजे ती तुम्हाला मुक्ती देतेच. आता ते सगळं जाऊ देत. या तर एनर्जीमुळे मुक्ती तर सगळ्यांनाच सहज मिळणार आहे. ती काही एवढी अवघड गोष्ट राहिली नाही. वैशाली मॅडम व्हिडिओ बंद करा थोडा. तर हे असं आहे. मग हे मला म्हटले गेले, की "मॅडम वरचं करूयात आधी." म्हटलं, "करा मग तुम्ही." मी हे त्यांना सांगितलं, "तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा, पण मी नाही घेणार वरचे आत्ता." हे तेव्हा मी म्हणत होते आणि मग आता ज्यावेळेला आपलं शेवटची स्टेज आली आहे, आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र सुरू झालं. तुम्हाला लक्षात आहे मी ए ग्रुप केला मागच. ज्यावेळेला आपल्याला विशुद्धीला जायचं होतं, हार्टच्या वरती किंवा विशुद्धीला, त्यावेळेला मी एक सर्व्हे घेतला, की मला ही काळजी घ्यायची होती ना लोकांची. काही लोकांना वाटतं आम्हाला ए ग्रुपमध्ये टाकलं नाही. काही लोकांना वाटतं, की आम्हाला करून देत नाही. ॲक्चुअली मी त्यांची काळजी घेतीये. आणि ज्यावेळेला मी त्यावेळेला ए ग्रुप केला, सॉर्ट आउट केलं चक्रा ध्यानातनं काही लोकांनी रेग्युलर केलेल्यांना एमध्ये टाकलं. तर त्यावेळेला मात्र काही लोकांनी स्वतःहून मला सांगितलं, "मॅडम, आम्ही नाही एवढं खालचे चक्र रेग्युलर केले. आम्हाला नका एला घेऊ. आम्हाला मागच राहायला आवडेल." आणि हे सुज्ञ पण आलं आता तुमच्यात. बऱ्याच साधकांना हे आलं. मागं खूप रुसले मी कोर्सला घेतलं नाही त्यावेळेला. तर आता हा मला चेंज दिसला. बऱ्याच साधकांनी एमध्ये न जाता ह्यालाच राहणं पसंत केलं. किंबहुना मी सारखी सांगत होते, की घरची चक्रच महत्त्वाची असतात आणि तुम्हालाही रिअलाईज झालं. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कुठल्या चक्रात अडकलेला आहात.
तर हे सुद्धा नॉलेज मिळालं. त्यामुळे सुद्धा तुम्हाला गरज वाटली, की नाही खालच्या चक्रांवर काम करायचंय. तर हे आता झालं एमध्ये त्यावेळेला मी जेव्हा टाकलं ग्रुप बघून सगळं, त्यावेळेला असं झालं. आता ज्यावेळेला मग परत मी म्हटलं, "ठीक आहे मग आता तुम्ही करूच नका." एला पण म्हटलं, "तुम्ही तेच करा बाकवड. कशाला निम्म-निम्म?" कारण असं जर केलं ना, की न करणारे आपल्या एखाद्या ग्रुपमध्ये राहतात, तर ती एनर्जी कमी येते तुम्हाला सांगते. 1+1 2 होतात. पण समजा 5 लोकं करतायत आणि 1 करत नाही, तर 4 होतात. मग इतकी निगेटिव्ह एनर्जी आपण देतो, जर ग्रुपमध्ये राहून काही केलं नाही तर. म्हणून मग मी काही लोकं लगेच चांगली लोकं खूप क्विट होतात, की ज्यांची एनर्जी आहे, ज्यांना वेळ मिळत नाही, ते करू शकत नाहीत. एनर्जी चांगली असून ते लगेच क्विट होतात. पण ज्यांनी काही केलेलं नाही, ते मात्र निगेटिव्ह एनर्जी ग्रुपला करत असतात. तर इथे असं होतं. पण मला विचारत चला, कुठलाही ग्रुप सोडताना मला ग्रुपवर विचारत चला, "मॅडम मी हा ग्रुप सोडू का? मला त्रास होतोय, डबल झाला." असं विचारत चला, मग मी सांगेल. कोणाला ग्रुप सोडायची गरज आहे, कोणाला राहायची आहे. काही लोकं राहून थोडं करू शकतात इकडं बघून, तिकडं बघून किंवा त्यांची एनर्जी एवढा इफेक्ट करत नसते, असंही असतं. तर आता ज्यावेळेला मग आता एकदम लास्ट बॅचला मी आज्ञाचक्र आणि सहस्त्रार सुरू केलं, त्यावेळेला काहीच लोकांना एक्सटेंड करून दिलं. आणि तुम्हाला माहिती आहे, की किती निसर्ग काळजी घेतोय तुम्हीच बघा. मी युरोपला गेल्यावर आपोआप ते 30 सप्टेंबर तारीख होती त्या कोर्सची. मला माहिती पण नाही, की हे बंद झालं. आपोआप एनर्जी काळजी घेतीये आपली. खूप काळजी घेतीये. ऑटोमॅटिक. कारण एकदा आपण सोर्सला जोडलं ना, की सोर्स आपल्याला सगळं प्रोटेक्टेडच असतं. तर ह्याचे बरेच दाखले मी तुम्हाला देऊ शकते. तर हे आता आत्ताच्या फेजला मात्र काय झालं, काही लोकं मला उगाचच म्हणायला लागले, "नाही माझं ओपनच करा, मला करायचंच आहे आता." मग आता तुम्ही खालची चक्रा करत बसणार का? का तुम्ही आता आज्ञाचक्र सहस्त्रार करणार? बरं आज्ञा सहस्त्रार डायरेक्ट काही न केलेल्यांनी करणं डेंजरस होतं त्यांना. म्हणून मग मी एक्सटेंडच केल्या नाहीत तारखा त्यांच्या काही. आणि लोअर जर करत बसला तर परत या ह्याला सुद्धा म्हणजे आता तुम्ही लोअर करत बसण्याची वेळ नाहीये ना. हा एक महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. कोणीही दुखू नये, की आपल्याला का नाही दिलं. शेवटी मी म्हणतीये मी तुम्हाला जानेवारीत ओपन करून देईल. जानेवारी तुम्हाला एक्सटेंड करून देईल. ज्यांना काय करायचंय ते करा. त्याला मी फॉलोअप नाही करणार. तुम्ही करा तुम्हाला जे चक्रा वाटतात, तुमचे काही प्रॉब्लेम आहेत त्याला. पण आत्ता नाही, कारण आत्ता ऊर्जा वेगळी आहे. तर आता ज्यावेळेला मी तुम्हाला म्हणत होते, की चक्राध्यान 2 करायचा, तो पूर्ण प्लॅन बदलला. जशी ऊर्जा बदलली, जसं नॉलेज बदललं, तसं त्याची गरजच मला आता वाटत नाहीये. आता वेगळी गरज निर्माण झाली आहे. कारण वेगळे-वेगळे पोर्टल्स उघडतायत. आज जर बघितलं, आजचं महत्त्व जर बघितलं, तर आता बघा 11-11, 11-11 म्हणजे 1111 4 वेळा आलेले आहेत. मग हा जो 11 तारखेचा 11 नोव्हेंबर आलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला आजच धक्क्याला लावलं. 1 तारखेपासून सुरू झाली ती एनर्जी. कुठली एनर्जी सुरू झाली? तर आता हे 11-11चं पोर्टल काय आहे? पहिला एक म्हणजे आपण, सोल आपला स्वतः आणि दुसरा एक म्हणजे आपला सोर्स. आपला सोर्स म्हणजे कोण सोर्स आहे आपला? आता वेगळंच नॉलेज आलं 2 दिवसात ते लॉ ऑफ वननेस वाचताना. की आपण सूर्य जो असतो ना, ते सूर्यापासून किरणं घेतो. म्हणजे आपल्या ग्रहमालिकेचा सूर्य ना, आपल्या ग्रंथात तर सूर्याची पूजा तर रोज आपण सूर्यनमस्कार घालतो. बघा किती छान आपली संस्कृती आहे. सूर्यनमस्कार घालतो, सूर्याला नमन करतो. तर आज असं रहस्य कळलेलं आहे, की तो सूर्यच आपल्या हृदयाला सगळा ट्रिगर देत असतो. लाईफ फोर्स देत असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. पण इथे काहीतरी एक असा पॉइंट आहे म्हणजे हृदयाच्या 2-3 इंच वरती. म्हणजे ही जर अशी खांद्याची लाईन धरली ना इथे, इथे. हा पॉइंट लक्षात ठेवा. हे असे खांदे हा पॉइंट आणि 2 आपल्या चेस्टमधनं जाणारा पॉइंट. इथे तुम्ही जरा असं अशी बोटं ठेवायची. सरळ खालीवर आपल्याला कळत नाही ना एक्झॅक्ट. अशी 4 बोटं घेऊन असं टॅप करा. हृदय मेडिटेशन करताना नक्की तुमचा पॉइंट तुम्हाला सापडेल. तर असं लक्षात आलंय या पॉइंटमध्ये तो सूर्य जो आहे, तो आपल्याला एनर्जी देत असतो आणि आत्ताचं महत्त्वाचं हे चालू आहे. जसं सोलर फ्लेअर्स येतायत. आपला सूर्य, गॅलेक्सीचा सूर्य, पूर्ण सेंट्रल गॅलेक्सी म्हणजे युनिव्हर्स, मल्टी युनिव्हर्स, खर्बो युनिव्हर्स काय, काय, काय जे काही आहे ते. त्याचा सूर्य
वेगळ्या गॅलेक्सीचे सूर्य, आपल्या गॅलेक्सीचा सूर्य, आपल्याला दिसतो पृथ्वीचा तो काही सूर्य. हे सूर्य सगळ्या एका लाईनमध्ये येण्याची इव्हेंट आहे आता ही. म्हणून पृथ्वी शिफ्ट होतीये, ॲक्सिस शिफ्ट होतायत. सोलर फ्लेअर येतायत. अजून खूप फ्लेअर्स येणार आहेत. म्हणजे ही जी एनर्जी आपल्या सूर्याला मिळते, त्या सेंट्रल सोलरमधनं, सनमधनं मिळते. त्याच्यातून आपल्याला आत्ता येतीये, ती ग्रहण करायची आहे. ती हृदयातलाच पॉइंट ग्रहण करणार आहे आणि हृदयानेच त्या सोर्सला जोडायचंय आणि जी काही एनर्जी घेतोय, ती आपल्याला इतरांना द्यायची आहे, पृथ्वीला द्यायची आहे. यासाठी आपण जन्म घेतलाय. म्हणजे आज जे वनस्पती काम करतात, ही एनर्जी सूर्याची एनर्जी पृथ्वीवर वनस्पतीच आणतात आणि आपल्याला ट्री बनायचंय. बास हेच कार्य आहे आपलं. तर ह्याचं महत्त्व आता आहे आणि मला म्हणजे आत्ताची ऊर्जा ही आहे. 11-11 म्हणजे मी, आपला स्वतःचा आपण आणि आपला सोर्स. हे कनेक्शन आता होणार आहे 1 ते 11 नोव्हेंबरमध्ये. 1 ते 11 नोव्हेंबर म्हणजे 11 नोव्हेंबरपासून पीक सुरू होईल. तो 12-12 म्हणजे बघा 12-12 तेच आकडे परत येतात. 11-11, 12-12 म्हणजे 1 महिना ही एनर्जी राहणार आहे. पूर्णपणे आपल्याला युनिव्हर्समध्ये मर्ज होण्याची, आपणच ब्रह्मांड आहोत हे कळण्याची, समजण्याची त्यासाठीचं नॉलेज देणारी ही ऊर्जा आहे. आणि जर ही ऊर्जा आत्ता आपण ग्रहण केली, म्हणजे जेवढं आपण त्या सोर्सला कनेक्ट होऊ, आपण हे ध्यान प्रकार केलेत. जेवढं आपण त्या सोर्सला कनेक्ट होऊ आणि ती जी ऊर्जा घेऊ आणि इतरांना देऊ, तर काय होणार आहे, हार्ट चक्रा ओपनिंगला मदत होणार आहे. प्रोव्हायडेड प्रोव्हायडेड हृदयाचे 6 गुण विकसित जास्तीत जास्त रोजच्या क्षणाक्षणाला दैनंदिनमध्ये अंमलात आणले तर. आणि या 6 गुणांपैकी एक आहे ॲप्रिसिएशन. हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे, पण थोडक्यात सांगते. हे सगळं चक्राध्यान रिलेटेड सांगते. हे सगळं ॲप्रिसिएशन पहिला. ॲप्रिशिएट म्हणजे कौतुक करा, सांगा लोकांना काय चांगलंय, धन्यवाद द्या. एकच व्यक्ती फक्त फ्री ओंकार ग्रुपवरली सांगू शकली, "येस, माझे अनुभव मी सांगते." 1-2 वाक्यात सांगितलं म्हटलं तरी. मोफत कोर्स 15 दिवसाचा झाला. या गोष्टी मी पुन्हा-पुन्हा सांगतेय, की तुमच्या विकासासाठी. तर ॲप्रिसिएशन हृदयाचा पहिला गुण. आता हे सगळं आपल्याला करायचंय पुढं-पुढं. त्याशिवाय हृदय ओपनिंग नाही. हृदयाचे कप्पे काही बंद आहेत. ते कप्पे उघडले तर ती एनर्जी, ती माहिती, ते प्रेम जे काही गॅलेक्टिकचं प्रेम येतंय, ते जे काही प्रेम आहे, लव्ह, ते लाईटच्या स्वरूपात येतंय. सोलर फ्लेअरमधनं येतंय. ते लव्ह, लाईट ही आपण घेतली, की आपलं ओरिजिन आपल्याला लवकर घरी परतणार आहोत. लवकर मुक्त होणार आहोत. सहजपणे ही प्रोसेस आपल्यासाठी होणार आहे आणि इतरांसाठी आपण करणार आहोत. मग हे कप्पे आधी उघडले पाहिजेत, हे कनेक्शन झालं पाहिजे. मग चक्रादानाचं याचं काय रिलेशन आहे? तर मला आता असं कळलं, की हे जे आपण चक्रा टेक्निक्स करत बसलेलो आहोत, त्यापेक्षा डायरेक्ट हृदयाला ओपन करणं जास्त हितावं आहे, हृदयचक्राला. हे 8 कप्पे उघडायचे, क्वालिटीज विकसित करून, कनेक्शन घेऊन जास्तीत जास्त ती लव्ह लाईट घ्यायची आणि इतरांना द्यायची. मी काय-काय लिहिलेत काही वाक्य कालपासून मुद्दाम. तर त्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे, की जो ही माहिती इतरांना ब्रॉडकास्ट करेल, आधी मी म्हणत होते ध्यानाची माहिती, ध्यानाला जोडा. आता असं आलंय, की ही युग परिवर्तनाची आपल्या कारण लोकांना जागं करायचंय. आपण जागे झालोत. लोकांना जागं करायचंय. काय चाललंय? काय केलं पाहिजे? किती मायाजाळ, बुरखे, पडदे अडकलोय. बाहेर पडा. हे नॉलेज तर दिलं पाहिजे. एकदा काय आहे ते तर केलं पाहिजे. मग एक्सेप्टन्स. एक्सेप्ट इट और रिजेक्ट इट. एक्सेप्ट झालं तर मुक्त. रिजेक्ट झालं तर अजून दयनीय अवस्था. हा पुढचा प्रश्न आहे फ्री विल काय प्रत्येकाची. आणि तिसरा प्रश्नही आहेच फ्री विल तयार आहे, पण तिथे पोहोचायचं कसं? हे 3 गोष्टी आहेत. एक तर पहिल्यांदा नॉलेज देणं आपलं काम आहे. नॉलेज देऊन मोकळं व्हायचं. ज्याचा तो एक्सेप्ट करेल, रिजेक्ट करेल. कोणाच्या मागे लागायचं नाहीये आपल्याला. आणि मग हा जो ही माहिती ब्रॉडकास्ट करेल
त्याचं हे प्रेम जास्त मिळणार आहे. जास्तीत जास्त तो गॅलेक्टिक सन, आपला हायर सेल्फ, आपला सोर्स आपल्याला प्रेम करू लागणार आहे. का बरं? बघा हां, आता परमेश्वराची लँग्वेज बदलली. आपण गॉड म्हणायचो, भगवान म्हणायचो, देव म्हणायचो, परमेश्वर म्हणायचो. मला कृपा कधी प्राप्त करेल? माझ्यावर प्रेम कधी करेल? आता ही इच्छा कोणाची? निसर्गाची, ब्रह्मांडीय ऊर्जेची, त्या प्रजापिता परमेश्वराची किंवा क्रिएटरची किंवा हायर सेल्फची. काय इच्छा आहे? परिवर्तन. हे होतच असतं. हे युगानुयुग चक्र चाललेलं आहे. महाभारताचं टीव्हीचं आठवत असेल, ते आधी अर्थ फिरून मग ते गाणं लागायचं मगच व्हायचं. महाभारत म्हणजे युग परिवर्तन त्यावेळेचं. मग हे तर चक्र सदैव चालूच असतं. मग हे जे ब्रह्मांडीय गॅलेक्सी काय-कायची इच्छा आहे, इव्हॉल्व व्हायचंय त्याला, हायर डायमेन्शनला जायचंय, तर त्या डायमेन्शनला जाण्यासाठी आपण मदत करतोय. त्या वैश्विक हेतूला आपण मदत करतोय. कशी मदत करतोय? की त्याला कनेक्ट होऊन आपण त्याचं प्रेम आपण घेतोय. का तर बाकीचे घेऊ शकत नाही. बाकीच्यांना ध्यान करता येत नाही. ध्यानाशिवाय होणार नाहीये. कनेक्शन कसं होणार ध्यानाशिवाय हायर सेल्फशी? ऊर्जा कशी ती मिळवणार आहे? मग हे आपण करू शकतो. आपण कनेक्शनचे 1-2 ध्यान केलेत. मग हे ध्यान करून ब्रॉडकास्ट ही माहिती जो करेल, म्हणजे त्याचा विशुद्धी चक्र खुला होणार. मी तुम्हाला सांगितलं होतं, की मला हे एक्सेप्ट होत नव्हतं. मी हे काय करतीये? मी का सांगत बसतीये? मी का कोर्सेस घेत बसली? मी काय पब्लिसिटीच्या मागे लागलीये का? असं मला त्यावेळेला माझे इंजिनिअरिंग टीचर्स कोर्स मी ज्यावेळेला घ्यायचे, त्यावेळेला मला असं वाटायला लागलं, दाणकन एका दिवसात मी पॉप्युलर झाले. माहिती तुम्हाला एक कोर्स मला बळबळ घ्यायला लावला आणि 1200 लोकांनी रजिस्टर केलं आणि मी ज्या पद्धतीने कोऑर्डिनेट केला आणि कोर्स घेतला. एकच सेशन घेतलं होतं 8 दिवसाच्या कोर्समध्ये. त्या एका सेशनमध्ये मी इंडियात पॉप्युलर झाले. सगळ्यांना माझं सेशन आवडलं, माझं कोऑर्डिनेशन आवडलं आणि मी स्पीकर बनले. मग मी म्हटलं, "मी काय पॉप्युलॅरिटीच्या मागे लागले." तर नाही. मग मी अशाच या आध्यात्मिक लोकांना कॉन्टॅक्ट केलं. तुम्हाला सांगितलं मला गुजरातचे एक म्हटले, "नहीं दीदी, वैसा नहीं है. विशुद्धी चक्र खोलना है. आपको प्रूव करना है. सिद्धों को सिद्ध ही होना पड़ता है." हे त्यांचं वाक्य आहे. तो सिद्धों को सिद्ध म्हणजे गळ्यातनं बोलून सिद्ध व्हायला. मग हे खुलं होतं. माझ्या हार्ट चक्राची सुद्धा कहाणी आहे. तुम्हाला सांगते कसं ओपन आणि त्यावेळेला मला नंतर रिअलाईज झालं, की अरे हे माझ्या ओपनिंगसाठी होतं. विशुद्धी हे माझ्या ओपनिंग गळा बोलून मला हे पण पार करायचं किंवा ॲक्टिव्हेट करायचं होतं. तर आता ही जी माहिती लोकं एकमेकांना सांगणार आहेत, ब्रॉडकास्ट करणार आहेत, सांगणार आहेत, त्यांना ते जास्तीत जास्त प्रेम येणार आहे. सोर्सचं मी तुम्हाला हे पी देते प्रूफ. मी कालच डाउनलोड केली शोधून. मी वाचत होते आणि हे त्याच्यातही म्हटलंय आणि हे मी घेणार आहे. खूप सुंदर नॉलेज आहे त्या पुस्तकातलं. लॉ ऑफ वननेस मस्त आहे. 1994 साली पुस्तकालय आज कळतंय आणि आज सगळीकडे त्याचं तुम्हाला YouTubeवर दिसेल. YouTubeवर ऐका. YouTubeवर पुस्तक विश्लेषणाचे कार्यक्रम त्यातही ऐकायला मिळेल. मी सुद्धा देईल. पण त्यापेक्षा आपण ते सारखं डिस्कस करू. आपण घेऊ हे पण पुस्तक. पण त्याला कॉपीराइट्स आहे. कसं करता येईल बघू. तर ते कोणी वाचलं असेल तर जरूर सांगा तुमच्यातलं. तर हे आहे त्याच्यामध्ये आणि मग तुम्ही हे जे कोण ब्रॉडकास्ट करणार आहे, त्याला हे कनेक्शन जास्तीत जास्त होणार आहे आणि हे प्रेम जास्त मिळणार आहे, म्हणजे लाईट जास्त मिळणार आहे आणि त्यातूनच हृदय चक्रा नव्हे, हृदय चक्रा तर ते होणार आहे त्याचं ट्रिगरिंग, पण डायरेक्ट आज्ञा चक्राला ही सगळी एनर्जी इथून जाणार आहे धाडकन. म्हणजे बघा, हे बोलून सांगणार आहात तुम्ही, एकमेकांना ब्रॉडकास्ट करणार आहात, इतरांना माहिती देणार आहात आणि इथे ते घेणार आहात कनेक्शन आणि इथून डायरेक्ट आज्ञाचक्र ओपन होणार आहे आणि हृदयचक्र आज्ञाचक्रातनं मुक्त होऊ शकतो. अशी पूर्वी सहस्त्रार ओपन व्हायचं, मग ब्रह्मांडाशी एकरूपता दिसायची, मग आपण म्हणजे ब्रह्मांड हे करायचो, म्हणजे रिअलायझेशन व्हायचं आणि ह्याला खूप तपस्या लागायची. आता हे क्षणार्धात म्हटलं तर एका दिवसातही होणार आहे. ही ऊर्जा वाढतीये तुम्हाला माहिती एका सेकंदाला
जवळ-जवळ कितीतरी पट टाईम पुढे जातोय. म्हणजे टाईम खूप फास्ट चाललाय. म्हणजे कितीतरी हजार वर्ष एका वर्षात पूर्ण होतात. आणि हे सगळं आहे टाईम आणि ह्याचं सगळं वेगळं तर आहेच आहे, की ॲक्चुअली टाईम अस्तित्वातच नाहीये. तो टाईम सुद्धा आपण बघतो, तो पडदाच एक आहे. हे सगळं आहे नॉलेज. तर ह्याच्यामध्ये हे असं होणार आहे. मग मी विचार केला, की मग ह्या गोष्टी जर आपण आत्ता केल्या, ऊर्जा ती आहे. हे केलं तर जास्त तुम्हाला हे ट्रिगरिंग होऊ शकतं. या ट्रिगरिंगला तसा काही धोका नाहीये, या ट्रिगरिंगला तसा काही धोका नाहीये. मग कशाला खालचं म्हणजे खालचं करण्याची गरज आहे. नाही अशी नाही. हे सगळं होणार तर खालचे चक्र तेवढे वीक नसले पाहिजे. कुठं जास्त अडकलेलं नसलं पाहिजे. त्याच्यावर काम झालेलं असलं पाहिजे. तर हे करून आपण जास्त लवकर पुढे जाऊ शकतो. निदान आत्ताचा हा नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिन्याचा कोर्स याच्यावर आहे, युग परिवर्तनावर आहे. तिथले आपली गॅप कशी कमी करायची, आपण हायर डायमेन्शनला कसं जायचं, हे सगळं मी घेणार आहे. त्यासाठी हा चक्रध्यान आत्ता पॉज करत आहे 10 नोव्हेंबरला. आणि कृपया कोणी मला रिक्वेस्ट करू नये. तुम्हाला जानेवारीत मी ज्यांनी घेतलाय त्यांना उघडून देईल. तुम्ही तो करत राहा आणि ज्यांनी चक्रध्यान घेतलाय, ज्यांनी आयुष्य बदलाचं 21 दिवस शास्त्र केलंय, यांना नेहमीच माझा सॉफ्ट कॉर्नर राहणार आहे. कारण तुम्ही तो पर्चेस केला आहे. त्याच्यासाठी पैसे घालवलेले आहेत. ज्यांनी सिन्सिअर केलं आहे त्यांना तर बक्षिसं आहेतच आहेत. म्हणजे सारखी मी काही-काही म्हणतच असते, एक्सटेंड करून देते, हे देते, अजून आहे. तिसऱ्या कोर्सला त्यांना मोफत घेतलं जाणार आहे. पण ज्यांनी केला नाही त्यांना शेवटची जेव्हा घंटा वाजवत असते, की जशी आजची जी मीटिंग अटेंड करणं त्यांना काही वेगळं आहे. हे केलं पाहिजे म्हणजे कधीतरी आपण हललोय, जागं झालोय हे दाखवलं पाहिजे. नाहीतर मग कशाला सारखं दरवेळेला मी तुमचं ऐकायचं आणि एक्सटेंड करायचं. किती वेळा एक्सटेंड करायचं? तर हे झालं चक्राध्यान रिलेटेड. आता कोणाला पुढे आता आपण 10 नोव्हेंबरला हे चक्राध्यान संपवणार आहोत, सहस्रार चक्रा करून. आता मला एक सांगायचंय, की खूप 2दा करा, 3दा करा सहस्त्रार. खूप अल्टिमेट झालेलं आहे. 3दा केलं तरी चालेल तुम्ही आणि त्याच्यातून जे काही संकेत किंवा जे काही अफर्मेशन दिले ते जरूर ऐका आणि तुम्हाला बॅक जर तुम्हाला जायचंय, की मी आता जी माहिती सांगतेय, तीच बऱ्याच अफर्मेशनमध्ये माझी आलेली आहे. तर हे तुम्हाला कळेल, की खरोखर त्यावेळेलाच आपण कसं प्लॅन केलेलं आहे. म्हणजे या सगळ्या माहिती आपोआप त्यावेळेला सुद्धा आलेल्या आहेत पुढे जाण्यासाठी लागणार आहे. आणि हे कोर्स अर्थातच ऊर्जेने करून घेतलेत माझ्याकडनं. हे तर आहेच आहे. म्हणजे आपल्याला जे आपण एकदा ध्यानाला जोडलो ना, वीणा मॅडम नेहमी तुम्ही त्रास देत असता. कालही तसंच झालं. म्यूट ठेवत जा स्वतःला वीणा साखरे मॅडम. तर हे आपण एकदा ध्यानाला जोडलं गेलो ना, की आपोआप आपल्याकडनं योग्य त्याच गोष्टी होत जातात. खरंच योग्य त्या गोष्टी होत जातात. बिलीव्ह मी, मी खरंच सांगते आजचं उदाहरण एक घेऊ, की आज किंवा काल मी मेसेज टाकला असेल, काल माझ्या वाटते, की मी थोडंसं प्लॅन केलं, की आता काय करायचं? 10ला हा संपतो. मग आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र घ्यायचं. मग ठीक आहे, तो तर आपण ठरवायचा. मी तुम्हाला म्हटलं होतं 1 तारखेपासून करायचा, पण म्हटलं नको होऊ देत. कारण बरेच लोकं रिपीटेड आहेत. चक्रध्यान पण फोकस त्यांना करू देत. मग मी 11 तारीख ठरवली, की 11 तारखेपासून आपण आयुष्य बदलाचं शास्त्र करू. पण तरी सुद्धा मला असं वाटलं, की आता संकल्प पेरणी केली पाहिजे. आता तो कोर्स आपण 3रा-4थ्यांदा करतोय. तरी सुद्धा संकल्प पेरणी केली पाहिजे. तर नाही या आपल्या इव्होल्यूशनसाठी, पृथ्वीच्या इव्होल्यूशनसाठी आपण करूया. तर मी काल मेसेज बहुतेक तो टाकला, की आता 1 ते 10 नोव्हेंबर संकल्प पेरणी करायची. त्यावेळेला मला काहीही माहिती नव्हतं. हे 11-11चं पोर्टल, नोव्हेंबरचं पोर्टल, आत्ताची ऊर्जा काहीही मला माहिती नव्हती. मी टाकून दिलं. आणि आपलं काल पौर्णिमा झाली, प्रतिपदा झाली आणि या प्रतिपदेला मी तर माझे संकल्प केलेच नाही. मला वेळ नव्हता, बिझी होते मी खूप आणि माझं स्किप झालं ते सगळं. आणि म्हणून मग मी म्हटलं नाही आता थोडंसं आपण संकल्प आपले केले पाहिजेत, आपले स्वतःचे. आणि थोडे टेंटेटिव्ह असतातच कधी काय करायचं. मग मी नेहमी माझी अशी पद्धत आहे, की माझे संकल्प करताना मी बघते, की माझे प्लॅनेटरी सिस्टम्स बघते. कारण मी बिलीव्ह करते एस्ट्रोलॉजीमध्ये. मग माझा कुठला ग्रह काय आहे वगैरे मी बघायला गेले.
आणि आता राहू बदल झालाय 30 ऑक्टोबर पासून. मग माझा राहू केतू कुठं गेलेला आहे. मग मला केतू काय देणार? मला राहू काय देणार? माझा गुरु काय रिट्रोगेट आहे, कसा चाललाय? हे सगळं मी बघितलं आणि आत्ताचं आता राहू केतू बदलल्यामुळे 1.5 वर्ष पूर्ण बदलले ना. आता कुठं केतू गेला तो ॲक्ट तिथेच करणार. मग तसं बघून मी संकल्प करत असते. आणि ते बघता-बघता मला बरोबर एक आलं, की आता ही मॅनिफेस्टेशन ऊर्जा आहे. 11 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर. 11-11, 12-12 आणि मॅनिफेस्टेशन पॉवर येते आणि हे आत्ताचं पूर्ण ऊर्जा कशी आहे, की सोर्सला कनेक्ट होण्याची आणि मग नवल काहीच वाटलं नाही, की असं वाटलं, "अरे, किती आपलं हे असंच चाललेलं आहे ना." बरं झालं आता मला हे म्हणजे योगायोगाचं. आता योगायोगावर लक्ष ठेवायचं ना, तुम्हाला सांगितलं योगायोग. मग लगेच मला क्लिक झालं, आज हे आपण साधकांना सांगून टाकू, की कसं एकदा आपल्याला योग्य मार्गावर हे नेतो. म्हणजे असे मेसेज येतात म्हणजे काय डायरेक्ट मेसेज येत नाही. आता चला तुम्ही मॅनिफेस्टेशन करा. आता चला संकल्प लिहा. आता मॅनिफेस्टेशन पॉवर येत आहे, करा. असे नसतात ते मेसेज. असे डायरेक्ट मेसेज येतात. पण बऱ्याचदा असे येत नाहीत. मेसेज असे येतात, की आपल्याला बरोबर ती बुद्धी होती, ती करावी, तिकडे जावं. मग हे उदाहरण तुम्हाला देते, की बरोबर मी आधी सांगितलं करा संकल्प आणि बरोबर ही ऊर्जा चालली आहे. बरोबर सोर्सला कनेक्ट करायची ऊर्जा चालली आहे. जसं मी म्हटलं, की नाही आता आपण हे करायचं, आता चक्रधान बंद करू. इथे तुम्हाला कळेल, की कसं आपल्याला करेक्ट पाथवर बोट धरून नेलं जातं. आणि आपण मात्र आपल्या इन्स्टिंक्ट्सला उचललं पाहिजे. जी इन्स्टिंक्ट्स येते ना, ती धरून लगेच प्लॅनमध्ये बदल केले पाहिजेत. नाही, मग मी हेच ठरवलं होतं, मी तेच ठरवलं होतं, असं नाही. फार तर परत ध्यानात तो प्रश्न घ्यायचा, सोडवायचा, की बरोबर हेच करायचंय का? हो. आणि मग मला हे नेहमी असं होतं आणि मग माझं वृद्धिंगत होत जातं. मग आज मला कळलं, मग मी ते बघितलं, कन्फर्म केलं. कारण आपली ॲस्ट्रोलॉजी आणि फॉरेन वेगळे-वेगळे पद्धती आहेत. आणि मला वेस्टर्न ॲस्ट्रोलॉजी जास्त ॲक्युरेट वाटते आपल्या ह्याच्यापेक्षा. काही म्हणा, क्षमा करा मला. पण मी त्यानी पण चेक केलं आणि ते करेक्ट होतं, की खरंच आत्ताची ही ऊर्जा अमेझिंग मॅनिफेस्टेशन देणारी आहे. आणि सकाळी मी म्हटलं तुमचे पण अडी-अडचणी, संसारातल्या अडचणीचे संकल्प घ्या, हृदय ध्यान, व्हिज्युअलायझेशन आणि तसंच हृदय ध्यान, व्हिज्युअलायझेशन झालं, की ह्या 2 टेक्निकनीच आपल्याला हे ओपन करून हे सगळं करायचं आहे. हे सुद्धा व्हिज्युअलायझेशननी फास्ट होऊ शकतं आणि आपण मुक्त, असेन, पृथ्वी हे सगळं व्हिज्युअलायझेशनच आहे. तर हे सगळं आहे म्हणून चक्राध्यानाचा आता हा अजेंडा ठेवलाय 10 नोव्हेंबर नंतर आपण जे काही करणार आहोत चक्राध्यान, तर ते आपल्याला थोडेसे वेगळे चक्राध्यान घ्यायचे आहेत. जसं इथे तुम्ही बघाल तर अर्थ स्टार चक्रा आपल्याला करायचं आहे. तर ते मी थोडंसं तुम्हाला शेअर करून सांगते अजेंडा काय आहे चक्राध्यान रिलेटेड आणि मग तुम्ही प्रश्न विचारा, की पी-पी-टी दिसतीये का माझी तुम्हाला? चॅट बॉक्समध्ये टाका. मी म्यूट केलंय सगळ्यांना. पी-पी-टी दिसतीये का? चॅट बॉक्समध्ये टाका येस, नो. ठीक आहे. तर आता हे बघा, ही आता लगेच केली बोलायचं म्हणून नुसतं बोलण्यापेक्षा काहीतरी असलेलं समोर बरं. तर आता आपल्याला जे काही काम करायचंय, मी तुम्हाला चक्राध्यान 2 म्हटलं होतं, पण मी आत्ता तरी सध्या ते घेणार नाहीये. आता आपल्याला थोडंसं असेन्शनसाठी, कॉन्शियसनेस वाढण्यासाठी वर्क करायचं डिसेंबरमध्ये भाग 3 मध्ये. तर त्याच्यामध्ये मी काही हायर चक्रा घेणार आहे. 8 टू 12th चक्रामधले मी घेणार आहे. चक्रा तर पुष्कळ आहेत. आता पूर्वी हे चक्र इतकं लगेच जाऊ शकत नव्हतं ॲक्टिव्हेशनसाठी. पण सध्याची ऊर्जा खूप हायर आलेली आहे. पृथ्वी जास्त असेंड होत चालली आहे आणि ही आपल्याला खूप छान अमेझिंग ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे आपले ही चक्र ॲक्टिव्हेट होऊ शकतात लगेच. होणारच आहेत. होऊ शकतात नाही, होणारच आहे आणि त्यासाठीच आपल्याला काम केलं आणि ते ॲक्टिव्हेट केलं तर लवकर आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे आणि आपण यातून सहजतेने, सुखावह पद्धतीने बाहेर पडणार आहोत. तर हे आपल्याला आता या भाग 3 मध्ये थोडंसं मी घेणार आहे आणि चक्रा रिलेटेड घेणार आहे. म्हणून आता चक्राध्यान 1 वेबसाईटचा आपल्याला तूर्त बाजूला ठेवायचं आहे. तर थोडंसं किंचित मी इंट्रोडक्शन देते, की 8 चक्र आपण 7 चक्र तर केलीच केली. तुम्हाला सगळी लोकेशन माहिती आता मी तुम्हाला अर्थिंगचं सुद्धा महत्त्व सांगितलं, की पृथ्वीवर ग्राउंडिंग करण्याची गरज असते. ऊर्जा जास्त झाली तर आपण कमी करतो.
बेअर फूटनी चालल्याने काय होतं आणि पृथ्वीनं आपण कसं कनेक्शन घेऊन ती ऊर्जा घ्यायची आपण बघितलंय थोडं-थोडं. तर आता आपल्याला अर्थ स्टार चक्रावर काम करायचंय. तर अर्थ स्टार चक्र हे साधारण मला असं वाटतं 6 इंच म्हणजे पाऊल असतं ना आपलं पाऊल खालचा तळवा, त्याच्या खाली असतं. आणि या आपण म्हणजे इथून एक हारा लाईन गेलेली असते, अशी हारा लाईन गेलेली असते. इथे नाही दाखवलेली, पण ती हारा लाईन याने आपल्याला पृथ्वीच्या गर्भाशी आपण कनेक्टेड असतो, कोरशी. आणि इथे हे अर्थ स्टार चक्र असतं साधारण पायापासून खाली काही अंतरावर. मग या चक्राला ॲक्टिव्हेट करण्याची गरज आहे. कारण जेवढं हे चक्र ॲक्टिव्हेट होऊ, तेवढं आपण पृथ्वीशी कनेक्टेड होऊ आणि अर्थचं इव्होल्यूशन होतंय. आणि अर्थच्या इव्होल्यूशनला आपण मदत करायची आहे, म्हणजे आपलं इव्होल्यूशन होणार आहे. हे आपलं रहस्य आहे या जन्माचं, आत्ताचं. आपण पृथ्वीवर का आहोत? आणि आपण सगळे वॉरियर्स आहोत, आपण लीडर्स आहोत. म्हणून तुम्ही इतक्या छान ध्यानाला जोडलेला आहात. तर हे पण आपण लाईट बीइंग्स आहोत, लक्षात घ्या. तर इथे अर्थ स्टार चक्राला ॲक्टिव्हेट करायचे म्हणजे काय होईल, तर हे अर्थ स्टार चक्र ॲक्टिव्हेट करायचे आणि इथे वरती ही जी चक्र आहेत, म्हणजे जर बघितलं तर 7 चक्र माहिती सहस्त्रार, हे 8वं चक्र, हे 9वं चक्र, 10वं चक्र खाली आहे 11-12 वरती आहे. काही वेळेला ही सगळी वरती दाखवतात आणि मग वेगळी अर्थ अशी म्हणतात. तर काही मतभेद आहेत. आता आपल्याला मला काही इतकं अॅक्युरेट ज्ञान माहिती नाहीये, की हे बरोबर का ते बरोबर. तर आता ही जी चक्र आहेत वरची म्हणजे 8वं जर चक्र बघितलं तर सोलर स्टार आहे, नंतर स्पिरिट चक्र आहे, युनिव्हर्सल चक्र आहे, गॅलेक्टिक चक्र आहे आणि डिव्हाइन गेटवे चक्र आहे. तर इथून मी जे गॅलेक्टिक सन म्हणतीये, तो गॅलेक्टिक सूर्य आपल्या सूर्याला ऊर्जा देतोय. आपल्या सूर्यापासून आपल्याला सोलर स्टार चक्राला ऊर्जा घ्यायची आहे. हे कनेक्शन्स आपण करतोय हायर सेल्फशी, आपल्या हायर सेल्फशी, आपल्या सोर्सशी. तर हे आपण 1-2 ध्यानातून केलेलं आहे. तर हे सुद्धा आणि ते पण बघा म्हणजे त्यावेळेला तर इतकं हे कुठं माहिती होतं. आता सगळं कळतंय. म्हणजे काल का परवा 2 दिवसापूर्वीच हे कळलंय खरं, की तिथून हे सगळं आपल्याला माहिती, लाईट, प्रेम येते. त्यातून आपल्याला हे सगळं क्रिएट होत जाणार आहे इन्फॉर्मेशन आणि असेन्शन. तर हे हृदयाच्याद्वारे. तर हे जे आपण ऊर्जा घेणार आहोत, सोलर स्टार चक्र ॲक्टिव्हेट झालं, तर तो सगळ्या चक्रांना धाडकन बॅलन्स करणार आहे. हे सुद्धा टेक्निक जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे इथनं कनेक्शन हायर कारण आपल्या हायर सेल्फला माहिती आहे. आपला हायर सेल्फ म्हणजे काय? खूप भविष्य काळातलं आपण. आपल्याला ते माहिती आहे. आपल्याला आता कुठं पोहोचायचंय ना आपल्या घरी, तिथेच आपण होतो. आपलं ओरिजिन तेच होतं. आपण तिथून इथे आलोय. आपल्याला आता घरी परत जायचंय. त्यामुळे हायर सेल्फ म्हणजे आता आपल्याला इथे पोहोचायचंय. म्हणजे डिस्टन्सच्या आधारे नाही, तर आयामाच्या आधारे, आपल्या ओरिजिनच्या आधारे. तर तिथे आपल्याला पोहोचायचं तर तिथे काय आहोत आपण तो आपला जो काही तो आहे, तर तो आपल्याला माहिती आहे. आपल्यावर सगळे ते प्रोग्राम झालेत आणि हे त्या हर्टच्या एका पॉइंटमध्ये झालेले आहेत. सगळं माहिती आहे तिथे. जसं आपण म्हणत होतो सोलला माहिती आहे ते, तसंच त्या हार्टच्या पॉइंटला सगळं माहिती आहे. तिथे साठवलेली आहे ती इन्फॉर्मेशन. इव्हन इथे जर आपलं हे जे गॅलेक्टिक चक्रा म्हणतो, युनिव्हर्सल चक्रा म्हणतो, स्पिरिट चक्रा म्हणतो, आकाशिक रेकॉर्ड्स त्या सगळ्यांना आपले गतजन्म माहितीचे आहेत. आपल्या मागच्या जन्माची माहिती हे आता या जन्मी आपण का जन्म घेतला, आपण काय करणार आहोत ते सगळं माहिती आहे. मग तिथे जर आपण कनेक्ट केलं, तर आपण लवकर हे बॅलन्स करू. असं सुद्धा आहे आणि म्हणून मग हे चक्र ॲक्टिव्हेट करण्याची गरज आहे. तर ते आपण आता करणार आहोत. आणि सोलर म्हणजे अर्थ स्टार चक्र आपण करणार आहोत आणि म्हणून आता आपल्याला हे सप्तचक्रांचं काम थोडंसं संपवायचं आहे आत्तापुरतं, डिसेंबरपुरतं. तर हे करून घेऊ म्हणजे कसं झालं, की खाली पण थोडं काम केलं, वरती पण केलं, वरून खाली, खालून वर. हे तुम्हाला सांगितलं मी रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि मी नेहमीच रिव्हर्स इंजिनिअरिंगनी काम करते. बोथ वे काम करते, टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप. तुम्हाला माहिती असेल, तुमचे पण मी सल्ले घेते. यामुळे मला नेहमी फास्ट रिझल्ट्स मिळतात. माझी पी सुद्धा 2.5 वर्षात झाली रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणजे काम करत-करत, ड्युटी करत-करत. कारण हेच टेक्निक मी वापरलं. आधी माझे थेसिसचे चॅप्टर मी लिहून काढले. आणि मग मी काम केलं. म्हणजे दोन्ही वे मी वरून खाली, खालून वर पटकन झालं. पॅरलल प्रोसेसिंग अजून एक वेगळं टेक्निक वापरते मी. पॅरलल प्रोसेसिंग.
तर हे लगेच फास्ट रिझल्ट देणारं आहे. म्हणून आता म्हणजे हे इथून त्यावेळेला सहस्त्रारण आज्ञा केलं तर मात्र हा डेंजरस पाथ आहे. पण आता हे ओपन झालेले आहे. ह्याची ऊर्जा येत आहे. त्या ऊर्जेनीच आपण इव्हॉल्यूट होणार आहे. त्यामुळं इथे हे करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं हे आपण करणार आहोत. तर असं आता आपल्या चक्रा ध्यानाचा पुढचा अजेंडा आहे. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मी तुम्हाला ती संधी देते. आणि मग थोडंसं आपण पुढचं प्लॅन म्हणजे बाकीचे कोर्स कसे आहेत ते पण मी आज सांगणार आहे. तर चला कोणाला काय विचारायचंय विचारून घ्या. तुम्ही अनम्यूट करा, हात वर करा आणि बोलू शकता. हात वर करा कोणाला बोलायचंय. अनम्यूट केलेलं आहे. उघडा, बोला. तुम्ही आहात का नाही? अर्चना मॅडम बोला. हा, नमस्कार मॅडम. हं, आपण जे म्हणताय की सगळ्यात खाली अर्थ स्टार चक्र होतं, आता जे हं, आता आपण शिकणार आहोत, हं, तर हं. ते आपण सुरुवातीला का नाही घेतलं? म्हणजे खालून आपल्याला वर जायचं ना. त्यावेळेला कुठे माहिती होतं ना आणि हो, तुम्ही ते त्या म्हणजे तुम्हाला सांगते या चक्रावर काम करणं शक्यच नव्हतं. म्हणजे असं आहे हे शास्त्र. मी हो, तुम्हाला हे सांगितलं, की आत्तापर्यंत या चक्रांवर काम करणं व्यर्थ होतं. हम्म, हम्म, कारण ही 7 चक्रच माणसाची ओपन नसतात, बॅलन्स नसतात आणि एक-एक चक्रा बॅलन्स करत सहस्रारापर्यंत यायला जन्मोजन्म लागतात. कित्येक जन्माची साधना लागते. हे सहस्रारापर्यंत यायला. त्यामुळे हे वरच्या चक्राचं काम करण्याचा प्रश्नच नव्हता. लक्षात घ्या, हे वरचं चक्र म्हणजे आता हे सगळे ओपन झालेत. ऊर्जा येतीये आणि हे आपण पार करत ब्रह्मांडात विलीन होणार आहे. आपणच नाही मॅडम, ब्रह्मांड खाली खाली पायाजवळ तुम्ही जे म्हणालात ना, खाली अर्थ. सुद्धा, वर काय खाली सुद्धा. आता या हम्म, चक्राची का गरज आहे ते सांगते. आता अर्थ इव्हॉल्व होणार आहे. मेन कोण इव्हॉल्व होणार आहे? आपण नाही इव्हॉल्व होणार आहे. अर्थ इव्हॉल्व होणार आहे. तुम्हाला हम्म, दिसतंय ना? आपण आपण नाही इव्हॉल्व होणार. अर्थ इव्हॉल्व होणार आहे आणि हो, अर्थ बरोबर. इव्हॉल्व होण्यामुळं ही संधी आपल्याला मिळाली. जी हम्म, 26,000 वर्षांनी 75,000 वर्षांनी होती, त्या ह्याच्यात आपण आहोत आणि त्यामुळे आपल्याला ही संधी मिळाली. आता अर्थला इव्हॉल्व व्हायचंय. मग अर्थला कोण इव्हॉल्व करणार आहे? तर तो सन. हम्म, सूर्यच सूर्यच ऊर्जा देत असतो ना अर्थला. हो, अर्थवर हो, सजीव काय आहे? सूर्याच्या ऊर्जेमुळे आहे. मग आता या सूर्याच्या सोलर फ्लेअर्स येतायत. सूर्यापासून तुम्ही बघताय ना किती उष्णता वाढतीये, अंधार होतोय, हो, क्लाउड्स येतायत. हे सूर्याच्याच वेव्हज सुरू झाल्यात. सूर्याचेच सर्कल सुरू झालेत. सूर्यसुद्धा सायकल आहे. जसं पौर्णिमेचं आहे ना, तसं सूर्याचे पण सायकल्स आहेत. मॅक्सिमम, मिनिमम, मॅक्सिमम, मिनिमम आणि आता या सूर्याच्याच ह्याच्यामुळं म्हणजे गॅलेक्टिक सन, सेंट्रल सन, गॅलेक्टिक सनला करतोय. गॅलेक्टिक सन आपल्या सूर्यमालेच्या सूर्याला करतोय आणि सूर्य पृथ्वीकडे ऊर्जा पाठवतोय. ती कोणामार्फत जाणार आहे पृथ्वीच्या कोअरमध्ये? कोण कनेक्टेड आहे? वनस्पती आणि आपण. वनस्पती हो, आपण. रूटद्वारे, वनस्पती हो, रूटद्वारे आणि आपणही हम्म, रूटद्वारे. मग आपल्याला आता हे कार्य करायचंय, पृथ्वीला हम्म, ऊर्जा द्यायची आहे. त्यामुळे हे कनेक्शन स्ट्राँग करण्याची गरज आलीये लक्षात घ्या. हो, बरोबर. आणि हा, मग आपण हे केलं तर आपल्याला याचं प्रेम मिळून आपल्याला नॉलेज सगळं मिळणार आहे. कारण हे पूर्ण पाठ तयार होणार ना. हो, हा हो, पूर्ण हो, पाठ. पूर्वी कळलं. हा शक्यच नव्हता. पूर्वी शक्यच नव्हता. हे ओपनच हम्म, नव्हते आपल्याला. सहस्त्रारापर्यंत यायला म्हणजे सहस्त्रार सुद्धा कोणाचे ओपन नव्हतात. तुम्हाला सांगते सहस्त्रार ओपन व्हायला आपल्याला समाधीत जावं लागतं. संजीवन किंवा त्या काही समाधीची नाव आहेत माहिती आठवत नाहीत. 2-3 प्रकारच्या समाधी आहेत. त्या समाधीत कित्येक राहिल्यानंतर सहस्त्रार ओपन होतं. त्यावेळेला हे प्रश्न कुठे येतात? आणि हा पण नाही येत. हे नाही म्हणजे हे पण नाही. हम्म, हम्म, तर लक्षात घ्या, आता या वैश्विक ह्याच्यासाठी हे ॲक्टिव्ह करू शकतोय आपण, कनेक्ट करू शकतोय, होऊ शकतोय आणि जे हे काम करणार आहे, तो वैश्विक संकल्पनेत विश्वाच्या हेतूमध्ये कार्य करणार आहे. म्हणून त्याला त्याचं प्रेम मिळणार आहे आणि आपल्या जन्माची हीच
योजना आहे. आज जो पृथ्वीवर आपण आहोत, त्या सगळ्यांचं कार्य हे आहे. मग काही जण पुढे होणार, काही जण हे बराबर करणार आणि बाकीच्यांना मागं घेऊन येणार आणि त्या सगळ्यांद्वारे या पृथ्वीच्या अर्थला, कोरला सगळी ती ऊर्जा मिळणार आणि धाडकन अर्थ इव्हॉल्व होणार आहे माहिती? हम्म हम्म. आलं का लक्षात? आपण का कळलं एवढे कळलं. संख्येने पृथ्वीवर जमा झालेलो आहोत? का पॉप्युलेशन वाढलेलं आहे? आणि का सगळं का तर हे सगळं काम करायचंय आपल्याला. आपल्याद्वारे हे इव्होल्यूशन होणार आहे. वनस्पतींच्या द्वारे इव्होल्यूशन होणार आहे. म्हणून आपण वृक्षांना सुद्धा कवटाळायचंय. कारण ही ऊर्जा जास्तीत जास्त पृथ्वीवर वृक्ष आणत आहेत. म्हणून निसर्गात जायचं महत्त्व आता आपल्याला वाढलेलं आहे. आपण आत्ता का निसर्गात जायचंय? आपल्याला बघा बरेच लोकं निसर्गात घर बांधायला लागली. फॉरेन कंट्रीजमध्ये नोकऱ्या सोडून लोकं जंगलात जाऊन राहतात. तुम्ही YouTubeवर बघा कितीतरी YouTube जंगलातले, अरण्यातले मेगा व्ह्यूज आहेत त्यांचे एका दिवसात, एका दिवसात. कारण लोकांना सुद्धा ते नेचर आवडतंय. लोकं जाऊन राहतायत, YouTube करतायत. म्हणजे हे गरज कोणाची आहे? आपली नाहीये. पृथ्वीची गरज आहे. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेनुसार हे होत आहे. आणि अजूनही बरेच जणांना ही नॉलेज माहिती नाहीये. कित्येक या चक्रापर्यंत आले नाहीत, कोणी बोलत पण नाही. बघा ना तुम्ही, कुठेही उघडून बघा. किती जण या चक्रावर काम करतायत. अजून हळू-हळू पुढं आपण खूप पुढं आहोत. आपण खूप पुढे आहोत. त्यामुळं आपल्याला जास्त चांगली इन्फॉर्मेशन्स येत आहे. तर आता आणि महत्वाचं जर खालचे 3 चक्र तुम्ही काम केले नाहीत, तर हे डायरेक्ट होणं शक्य नाही. म्हणजे जसं ध्यानाचं तुम्ही समजू शकता. ध्यान कसं आहे? डायरेक्ट ध्यान लागणार आहे का? डायरेक्ट तुम्हाला अनुभव येणार आहेत का? डायरेक्ट ऊर्जा वाढणार आहे का? नाही. तसंच हे चक्रांचं सुद्धा आहे ना, खालच्या 3 चक्रातच आपण अडकलेलो असतो. आणि ह्यावर काम करण्याची गरज असते. हे थोडंफार काम करून मग चक्रा, मग वरचे चक्रा. डायरेक्ट कुठेतरी ध्यान येत नाहीये. आपण चक्र ध्यान पण आधी ध्यान करून मग चक्र ध्यानाला आलेलो आहे. डायरेक्ट मी तुम्हाला बऱ्याच लोकांना म्हणत होते चक्र ध्यान करू नका. त्यांना चक्र ध्यानच करायचं होतं. आणि त्यावेळेला मग मला असं वाटलं त्यावेळेला बघा तुम्हाला सांगते ध्यान जास्त कार्मिक लेव्हलवर काम करतं. आता तर कर्म सुद्धा डिझॉल्व्ह झालंय. रोज नॉलेज बदलते. मगाशी मी जे एका सेकंदाला म्हटलं ना, त्या एका सेकंदाला नॉलेज सुद्धा 10 पटीने बदलतंय. खूप फास्ट ट्रान्झॅक्शन्स चाललेले आहेत. कारण एका सेकंदात 1 वर्ष लपलेलं आहे. इतका काळ पुढे चाललाय. टाईम खूप फास्ट मूव्ह होतोय. 1 वर्ष म्हणजे 10,000 कितीतरी वर्ष हे मूव्ह झालेत पुढे एका वर्षात आणि आता 24 म्हणजे अजून ते तेवढे वर्ष पुढे जाणार आहोत आपण. त्यामुळे किती स्पीडअप चेंजेस चालल्यात. आपले सुद्धा इव्होल्यूशन त्यामुळे फास्ट होतं. आपण सुद्धा ही चक्र लगेच क्रॉस करणार आहे त्यामुळं. कारण एका वर्षामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये म्हणजे कितीतरी आपण वर्ष पार करणार आहोत. आणि ही जी सगळी माहिती आहे, की आपलं ओरिजिन काय होतं आणि हे कशा ग्रंथांमध्ये बायबलमध्ये हे सगळ्यात आधी आलं. तर ते मी 3 दिवस ठेवणार आहे, की आपण कोण होतो हे आधी कळलं पाहिजे. ते सांगते मी नंतर आता पुढच्या कोर्सेसचं प्लॅनिंग. पण आता ही चक्राध्यानापर्यंत संपवूयात. येस, तारा मॅडम बोला. मॅडम आता मला जे प्रश्न होता ना हं. त्याचं उत्तर तर मिळालंय आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण मला कुठला असं प्रश्न होता तुम्हाला? सेवन चक्र ओपन होण्याची गरजेचे आहे का आधी? हे जे आपण हां. सेवन चक्रा करत आहे, ते ओपन होणं गरजेचं आहे ना वरची चक्रा करायच्या आधी? नाही, नाही, नाही ओपन होण्याची गरज. आता असं म्हणतात, की हृदय चक्र आणि हृदय चक्र किंवा आज्ञा चक्रातनं तुम्ही पास थ्रू होणार. हृदय चक्र आणि आज्ञा चक्र. किंवा आज्ञाचक्र दोन्हीपैकी एकातनं तुम्ही इव्हॉल्व होऊ शकता. ओके मॅडम. सहस्रापर्यंत समाधी-विमाधी काही नाही राहिलं गरजेचं. ओके. हं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. झालं. म्हणून तर मग हृदय चक्र आता इम्पोर्टन्स आलेलं आहे. हो. हृदयाच्या क्वालिटीज विकसित किंवा मग आज्ञा दोन्हीपैकी एकातनं तुम्ही इव्हॉल्व कारण आज्ञा का महत्वाचं आहे? आज्ञा चक्र जर ओपन झालं तर ती माहिती भराभरा मिळणार ना. ओके मॅडम. आपल्या इव्होल्यूशनची किंवा हं. त्या इव्हेंटची म्हणा, त्यावेळेला आपलं एक्झॅक्ट काय करायचं किंवा काय. आपण आपली फ्री विल आपल्याला मिळणारच आहे. त्यात काही भीती नाहीये किंवा प्रश्न नाहीये.
ओके मॅम. थँक्यू. आणि हृदयातनं पण होऊ शकतो आपण. आज्ञा पण नसेल आणि हृदयातनं काम केलं, हृदयाचं ह्यानी सुद्धा आपण इव्हॉल्व होऊ शकतो. ही लेटेस्ट माहिती आहे. त्यामुळे तर मग ह्याचं महत्व वाढलं. ह्याचं वाढलं. धन्यवाद मॅम. अजून काही शंका? सोनल मॅडम बोला. माझा एक असा वैयक्तिक प्रश्न होता मॅडम. जेव्हा माझं विशुद्धी चक्र सुरू करायचं होतं मी, तर त्यावेळेस माझं अकाउंट आपलं लॉक झालं, एक्सपायर झालं हं, म्हणून. मग हं. नंतर पुढे मग तुम्ही ते 15 दिवस आपलं पक्ष पंधरवड्याचं सांगितलं होतं. मग आता मी परत काल माझा एक असा अनुभव होता, की जेव्हा मी आज्ञाचक्र करायला बसले होते ना मॅडम, तर सुरुवातीला मी थोडी कॉन्शियस होते. म्हणजे माझं विशुद्ध चक्र झालंच नाहीये. मग ते एक मला विचारायचं होतं, की त्याचा काही संबंध इथं आहे का? किंवा काही नाही, तिथं नाही, ब्लॉक नाही, नाही. झालंय का? हां. नाही, नाही. तर असं मग काल असं असं नाहीये. झालं, की तुम्ही खालची हां. चक्र 3 केलेली होती ना, हो. हो, हो, हो. मग काय झालं जे तुम्हाला काल? हृदय चक्रही माझं काल काल काय झालं? आज्ञाचक्र करताना सुरुवातीला मी कॉन्शियस होते सुरुवातीला स्टार्टिंगला. नंतर मी अशी मागे, पुढे, डावीकडे, मग ते उजवीकडे चांगलं अशी आहे का डुलत वाईट आहे? होते. मग ते चांगलं चांगलं आहे आहे, का वाईट? पण चांगलं आहे म्हणजे मला ते वेगळा अनुभव आला आणि थोड्या वेळाने मला काहीच कळालं नाही. म्हणजे मग सूचना अहो, हे कळाल्या सगळं नाही. चांगलंच आहे ना. हां, सोनल मग मॅडम, हे ते सगळं चांगलं आहे आणि हां. तुम्हाला सांगते झोप येणं पण अतिशय चांगलं आहे. म्हणजे तुम्ही अजून बेसिक शंकेमध्येच अडकलाय. नाही, नाही. मग माझं विशुद्धी चक्रचे पूर्ण गॅपच झाला ना माझा तो विशुद्धी चक्राचा. मग त्यामुळं काय कुठल्याही चक्राने आपली हां. कुंडलिनी ॲक्टिव्हेट होते असं काही नाहीये. अच्छा. बघा बरं. कसं असतं माहिती का, हं, प्रत्येक वेळेला ध्यानाला हं. बसल्यावर काय होतं सांगते मी. ध्यानामध्ये आपल्या खालच्या मूलाधारपासून ध्यान म्हणजे काय? तर मूलाधारपासून ही ऊर्जा वर घेत जाणं. हो, म्हणजे ध्यान. हो, म्हणजे काही न हो. करणं. ध्यान म्हणजे काही न करणं. मग काही बरोबर. न करण्याने काय होतं, तर ती ऊर्जा जी ऊर्ध्वगती होत जाते, वर, वर, वर जाते. हं. म्हणून तर आपण आपल्या सोर्सला कनेक्ट करतो. किंवा बरोबर. आपल्याला डिव्हाइन नॉलेज मिळत जातं. आपण हो. आपल्या सोलला कनेक्ट होतो. मग आपल्याला आपला जन्म कशासाठी हे सगळं ध्यानाने का कळतं? तर ऊर्जा अशी वाहते. इतर वेळेला अशी ऊर्जा चालू असते. मग अशी ऊर्जा हं. प्रत्येक ध्यानाच्या वेळेला ऊर्जेचा फ्लो असा, 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 असा होतो. आता तिला जिथे अडथळे आलेले आहेत, समजा इथे अडथळा आला तर असं, 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 असं हे होणार, असं, हं. असं होणार. इथे अडथळा आला असं, हं. असं, असं, असं होणार. बरं कमरेत हं. अडथळा आला, कमरेतून गोल होणार. लक्षात आलं का? की ऊर्जा फ्लोला जिथे बरोबर. तिला अडथळा येतो, तिथे ते सुरू होतात व्हायब्रेशन, गोलाकार किंवा काही व्हॉटएव्हर असं-असं. हात सुद्धा असा-असा होतो. हे एक कारण. दुसरं कारण जिथे-जिथे मल साठलाय, कर्म किंवा काय सगळं ब्लॉक झालंय विचार करून, करून, करून. कॅन्सर का होतो? हार्ट अटॅक का येतो? ब्लॉकेजेस असतात. तिथला मळ स्वच्छ करायला 72,000 नाड्या इथला कण अन् कण ती कुंडलिनी स्वच्छ करते, ती ऊर्जा स्वच्छ करते. म्हणून मग ध्यानात हेच दुखेल, हेच दुखेल, मांड्याच दुखतील, पायच दुखतील. जिथे-जिथे ब्लॉकेजेस आलेलं आहे तिथे-तिथे. मग त्यावेळेला सुद्धा ती ऊर्जा स्वच्छता करायला लागते. एक-एक कण अन् कण, एक-एक नाडी स्वच्छ करायला लागते. म्हणून ते व्हायब्रेशन्स येतात. मग ज्याला व्हायब्रेशन येत नाही, फिरणं होत नाही, डुलणं होत नाही, तो नाराज होतो. मग माझी काही ऊर्जा वर फ्लो होत नाही का? असं काही नाहीये. तुमच्या ह्याच्यात घाणच साठली नाही, तर तुम्ही कशाला हलणार, डुलणार आहे? अशी पण हं. शक्यता असते किंवा अजून ती ऊर्जा ॲक्टिव्हेट होत नसते किंवा वर फ्लो होत नसते. तुम्ही मागच्या जन्मी साधना करून कुठवर आलेला मागच्या जन्मी हृदय चक्रापर्यंत ओपन झालं, तर इथवर काहीच हलणार काहीच नाही इंडिकेशन नाही. मग ज्यांनी सगळी ध्यानधारणा मागच्या जन्मी केलेली, हे मागच्या आत्तापर्यंतचं नॉलेज त्याला काहीच इंडिकेशन दिसत नाही, तो शांत होतो. पण आत्ताचं सगळं नॉलेज बदललेलं आहे. आता तुम्ही ध्यानाला बसलात, तर तुम्हाला आज्ञाचक्र ट्रिगरिंग व्हायला लागलंय. तुम्हीच मला सांगता, की धक्के बसले म्हणजे तुम्हाला किती पटकन अनुभव येतायत. हे चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या, की ज्या कित्येक हं. वर्ष धारणा करून होत नव्हत्या.
आणि काय अजून एक आता मला काय शंका राहिली आहे सोनल मॅडम तुमची? आणि अजून एक दुपारपासून ना इथे एक असा स्पार्क व्हायला लागले, मला माहित नाही कशामुळे, ते कुठे? मेंदूमध्ये. म्हणजे असं एक विचारांची क्षमता असते ना, की ती खूप फास्ट प्रोसेस मध्ये व्हायला लागली मला. म्हणजे मला माहित नाही, मन शांत झालंय. मला काहीतरी माझ्या असं व्ह्यू काहीतरी मला असं क्लिअर दिसायला लागले, की काहीतरी मला कळणार आहे. काहीतरी गोष्टी मला चांगल्या गोष्टी आहेत. या सगळ्या हां. चांगल्या गोष्टी आहेत. कारण हं, आता तुम्हाला सांगते हेच होणं गरजेचं आहे. हां, हेच होणं गरजेचं आहे. तेच मगाचपासून मी सांगतेय. हं, आज्ञाचक्र आणि हृदयचक्र ओपन ट्रिगरिंगला आपोआप सुरुवात ऊर्जेनी केलेली आहे. हं. ऊर्जेनी केलेली आहे. हे सगळं होत आहे. बरोबर. आणि ओके. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. शंका आली तर परिणाम तुम्हाला वाईट वाटलं, वाईट इफेक्ट येणार. चांगलं होऊनही वाईट इफेक्ट होणार. कसं आहे, हे उदाहरण देते. लॉ ऑफ कर्मा डिसॉल्व्ह झालाय. लॉ ऑफ कर्मा डिसॉल्व्ह हं, झालाय. पूर्ण आकाशिक रेकॉर्ड सगळं क्लीन करून टाकले. हे सगळं सांगितलंय तुम्हाला मी. आता एखाद्याला हे नॉलेज मिळालेलं नाहीये. त्याला सुद्धा तो कर्मा आता ॲक्ट होणार नाहीये. हं. त्याला सुद्धा होणार नाही. म्हणजे माहिती नसलं कारण वैश्विक ऊर्जेतनं गेलाय, इफेक्टमधनं गेलाय, ऊर्जेतनं गेलाय. आता भला तोच करत बसला, माझं कर्म, कुठल्या जन्माचं कर्म आलं, मला हे नशिबी आलं. आशाला काय होणार आहे? आशाला त्या प्रभाव दाखवणारच आहे ना? का दाखवला जाणार आहे प्रभाव? का तर माझे विचार, माझे शब्द म्हणजे माझी लाईफ. म्हणजे भली ऊर्जा बदलली आहे. भलं वैश्व कुठं चाललंय, दुनिया कुठं चाललीये आणि मी अजून कर्मातच बुडालेलो आहोत. मग माझे विचार माझ्या लाईफमध्ये खड्डा खणतायत. मग आता टीव्ही बघणारे, पॉलिटिकल न्यूज बघणारे, त्यांची रिॲलिटी तीच बनणार आहे. कारण सगळ्यात लोअर ऊर्जा म्हणजे पॉलिटिकल बातम्या, टीव्हीच्या बातम्या, ही सगळ्यात लोअर ऊर्जा. कोमल मॅडम व्हिडिओ बंद करा. ही सगळ्यात लोअर ऊर्जा आणि या लोअर ऊर्जेत बसली की ती रियालिटी. सोनल मॅडम तुम्ही मला म्हणायचे ही शंका तुम्हाला आली आहे, ठीक आहे. विचारून घेतलीये, पण या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. हे बऱ्याच वेळा आपण ग्रुपवर डिस्कस केलेलं आहे. वैशाली मॅडम बोला. आत्मवंदन मॅडम. हां, बोला ना. मला एक करायचं होतं की तुम्ही जे म्हटलात ना आज्ञाचक्र आणि हृदयचक्रातनं इव्होल्युशन होणार आहे आपलं जे आहे ते. तर आता आमचं आहे ना खालचे 3 चक्र झालेत आणि आता आज्ञा आणि सहस्त्रारा चालू केलंय ना. मग हृदयचक्र आणि विशुद्धी चक्र झालेलंच नाहीये. मग मग आता चालेल का? करायचंय ना, आता आपल्याला हार्ट चक्रामधनं तेच करायचंय की आता 11 नोव्हेंबर पासून तेच करायचंय आणि भाग 3 मध्ये पण तेच करायचंय. आणि तुमचं राहिला हार्ट चक्र झालेला होता, केला नाही, तो पण 2दा आपण रिपीट केला. त्यावेळेला पण मी सांगत होते. तुम्ही मागं राहता याला मी काही करू शकणार नाहीये. मी काही सगळ्यांना घेऊन जाऊ शकत नाही. बार-बार वेळोवेळी हलवत असते. आता ते तुमचं तुम्ही बघून घ्या. नेहमी मी प्रत्येक वेळेला हाच शब्दप्रयोग वापरलाय, माझ्याबरोबर यायचं असेल तर करा. तर तुम्ही जानेवारीत करत बसा हृदय चक्र. जानेवारीचा प्रोग्राम काही माझा अजून ठरलेला नाहीये. स्मिता मॅडम बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते बोला. हा, छान मीटिंगचं हे चाललंय. आणि मला एक विचारायचं होतं मॅडम, की आपण हं. थोडस कारण देह, महाकारण देह, म्हणजे स्थूल हो. देह, सूक्ष्म देहातून थोडस आम्हाला त्याच्याविषयी थोडं इंट्रोडक्शन आणि हे झालं ना. आहे किंवा भाग 2 कोर्स तुम्ही करताय त्यात आहे ना ऑरामध्ये? आहे पण अगदी डीप नाहीये, म्हणजे जरा जास्त भाग आपण 1 मध्ये म्हणतो. आहे ना मॅडम. आयुष्य बदलाचं भाग 1 तोच आहे सगळा. त्याच्यामध्ये सगळे मी 7 लेयर शरीराचे कुठल्या प्रकारच्या विचारांनी कुठं ब्लॉकेज येतं, इथे खांद्यांमध्ये ब्लॉकेज केव्हा येतं, हृदयात केव्हा येतं, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलंय भाग 1 मध्ये. भाग हा, 2 मध्ये थोडंसं ते आपण वेगळं डिस्कस केलेलं आहे, की ऑरा क्लीन्स कशाने होईल किंवा अजून. भाग 1 मध्ये आहे ते सगळं. भाग 1 मध्ये आहे ना. हा, बर. हं, हं. कारण तर त्याच्याविषयी ते तुम्ही थोडस जाणून. केलेलं आहे ना, ऑनलाईन तेवढा केलेला आहे ना? हो हो, करतेय मी भाग त्याचा. पण म्हणलं हं. त्याच्याविषयी, कारण खूप महत्वाचं आहे. कारण देह, महाकारण देह नाही पर्यंत हे म्हणजे सगळं अगदी. माहिती आहे आता हे जे करतायत ना भाग 1 पासून,
हो. त्यांना माहिती आहे हे सगळं आम्ही म्हणजे म्हणजे कुठल्या आता आपले हे जे 8 to 12 चक्र आहे ते सगळे त्याच लेयरवर काम करणार आहे आपण. एनर्जी प्राणिक ह्याच्यावरच करणार आहे. आपण आपल्या शरीरापासून आता आपल्या ह्या इकडच्या चक्रांवर चाललेलो आहोत. हो. आणि या ऊर्जेमुळे ते शक्य आहे काम करणं आणि ॲक्टिव्हेट होणं आणि तिथनं आपण आणि 11-11चं जे तुम्ही हे सांगितलं ना, म्हणजे 1 + 1 हां, म्हणजे ते डबल ते तुम्ही सांगा डिटेल. हां, डबल सेलिब्रेशन. एक हा आकडा म्हणजे 1+1 2 होतो ॲक्चुअली. पण 1 हं, + 1 म्हणजे डबल सेलिब्रेशन. कारण 1 हा अंक रवीचा असतो ना, त्यामुळे हं, त्याला हं, फार महत्त्व आहे. म्हणजे आता 11-11चं पोर्टल खूप सुंदर आहे आणि त्याचा लाभ घ्यावा सगळ्यांनी. जे तुम्ही आता सांगितलं, तर हं, थोडंसं हं. मी ऑस्ट्रोलॉजिकली, न्यूमरोलॉजिकली असं जेव्हा हे करते ना, तर हे फार चांगलं आहे म्हणजे. आणि कुठेतरी रिमाइंड होतं म्हणजे परत. आम्हाला माहित असतं, पण सगळ्यांपर्यंत ही म्हणजे काय म्हणतो पोहोचतीये माहिती. छान आहे त्याचं तुम्हाला हे. चक्राचं नॉलेज आहे का मॅडम? चक्राचं एवढं मी नाही मॅडम हे केलेलं. मी नाही ना? डायरेक्ट आपलं ध्यानावरच लक्ष आहे ना आणि हं, त्याच्यातूनच हं. आणि शिवसरोदय शास्त्राचं जरा जास्त हे आहे. हं, हं. प्रॉपर चक्रा करण्याची काही गरज नाही कारण ध्यानातच एवढं क्लिक होतं ना, की असं काही पर्टिक्युलर नाही, एक पण चक्र आम्हाला आम्हाला शिवसर्वोदय शास्त्रामध्ये जे 6 नियम सांगितले होते, प्रतिपदा पाळा, ते तर सगळं आत्ताच्या लेटेस्ट ह्याच्याप्रमाणे हो. मॅच सगळं होतंय. संकल्प शक्ती, संकल्प पेरणं हे तिथून शिकले. आता हे जे अर्थ चक्र आहे ते आम्हाला काही माहिती नव्हतं, पण ती हारालाही माहिती होती आणि त्या महत्त्वाच्या 6 नियममध्ये पृथ्वीवर चालणं हे गरजेचं आहे. पण बेअरफूट चाललं तरच फायदा होतो. हे आज मला रिअलाईज होतं, की अर्थ चक्र ॲक्टिव्हेट कसं करायचं हे जेव्हा बघितलं, तर जमिनीवर चप्पल न घालताच चालणं. मग मला नवरात्र आठवली आपली. नवरात्रात आपण 9 दिवस तेच जुने लोकं करायचे. शेतकरी लोकं, गावातली लोकं जमिनीवर बसतात शेणाने सारवलेल्या. जमिनीवर म्हणजे फरशीवर नाही, सिमेंट येत नाही अर्थिंगमध्ये. जमीन म्हणजे पूर्ण काळी माती, शेणाने सारवलेली माती आणि फार फार तर लॉन एवढंच येतं. तिथे बसतात ते, तसे खातात, पितात. म्हणजे या लोकांना पृथ्वी मातेशी कनेक्शन किती होतं पूर्वीपासून आणि हे आता या ह्याच्यात किती महत्वाचं झालंय, हे कळतं, की बाबा पृथ्वीशी कनेक्शन झाल्यामुळं आता काय-काय होतं, काय-काय होणार आहे. तर खरंच आपल्या जुन्या संस्कृतीला खूप महत्व होतं. ते देह हा पंचमहाभूतांशी किती निगडीत आहे ना आणि हां. त्याच्यात आणि मग ते सीतेचं बनून हेच जाणार काम नाही. सीतेचं हेच काम झालं. मी सांगणार आहे ते पुढं. चला हो. पटकन मला पुढं एक 10 मिनिटं बोलायचंय अजून. चालेल. कोणाला काही विचारायची आहे शंका अजून? स्मिता मॅडम बोलायचंय, विचारायचंय काही अजून? काही बोलायचंय का? नाही मॅडम ह्याच शंका हे हां, होत्या. ठीक आहे. अजून स्मिता मॅडम थँक्यू. अच्छा तुमचंच आहे. अजून कोणाला बोलायचंय का? काही शंका आहे का चक्राध्ययन रिलेटेड? ठीक आहे. नसेल तर मी आता